सुरुवातीलाच पाहूयात आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या। यातली पहिली लक्षवेधी बातमी आहे महायुतीच्या अंतर्गत वादासंदर्भातली। महायुतीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। काल रात्री झालेल्या बैठकीत महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये अंतर्गत वादावर चर्चा करण्यात आलेली आहे। रखडलेलं महामंडळांचं वाटप, जिल्हा नियोजनाचा निधी वाटपाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। दरम्यान वारंवार सूचना देऊनही स्थानिक स्तरावर पक्षामध्ये धुसफूस सुरू असल्यानं मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रमुख नेत्यांना मतभेद टाळण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत भाजपच्या बैठकीमध्ये जोरदार खडाजंगी झालेली आहे। महापौर रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर यांच्यात चांगली जुंपलेली आहे। झारीतले शुक्राचार्य या महापौरांच्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झालाय। दरम्यान अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांची समजूत काढली असं समजतंय। आजची दुसरी मोठी बातमी आहे साखरेचे दर गगनाला भिडत असल्यानं सर्वसामान्यांचं बजेट आता कोलमडलेलं आहे। साखर महागल्यामुळे चहाला महागाईची उकळी आलेली आहे। कधी काळी 7 रुपयांना मिळणारा चहा आता थेट 15 रुपयांना मिळतोय। त्यापाठोपाठ तांदूळ, डाळी देखील महागलेले आहेत। त्याला कांदा, लसणाची महागाईची फोडणी मिळते। त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडलंय। आजची तिसरी लक्षवेधी आणि महत्त्वाची बातमी अमरावतीच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात। जिल्हा स्त्री रुग्णालयामधील फायर ऑडिटला विलंब झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचं आता समोर आलेलं आहे। 21 ऑगस्टला फायर ऑडिटची मुदत संपलेली आहे। त्यामुळे व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन देखील अलार्म वाजलाच नसल्याचं समोर आलेलं आहे।